10 वर्षाची असताना आणि मग न चालता येण्यामुळे म्हणजे इथं जे शिबिर झालं होतं पाचोऱ्यामध्ये तिथं नेण्याची कंडिशनसुद्धा म्हणजे पप्पांनीसुद्धा लक्ष घातलं नाही तेव्हा त्यावेळेस. मग त्यांनी शेजारच्या लोकांना अशा विनंत्या केल्या की माझ्या बहिणीला तिथपर्यंत घेऊन चला बघा. मग ती त्यावेळेस तिथे घेऊन गेली आणि तिथे सिव्हिलमध्ये माझा नंबर लागला आणि माझं जळगावला ऑपरेशन झालं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला जे सपोर्ट केलं, आता फॅमिलीमध्ये जे पण प्रॉब्लेम आले ते ललिता मॅडमांनी, आणि त्यांनी खरंच खूप सहकार्य केलं मला. ललिता मॅडमांनी, त्यांचे आभार मानते मी इथे. कारण मला असं वाटतं की त्यांना सुद्धा काहीतरी बोलायचं या संदर्भात, तर त्या इथे एक दोन शब्द काही तुम्ही इथे. सर, मी माझ्या सर्व मैत्रिणींना सांगू इच्छिते की ममता अतिशय उत्तम पद्धतीने साड्यांना पिको फॉल करते आणि पार्लरच्याही बऱ्याचशा गोष्टी तिला छान जमतात. कुणाला काही गरज असेल तर तिचा नंबर अवश्य घ्या. शक्य असल्यास सर्व भगिनींनी मदत करावी असं मला वाटतं सर. आणि असं काही झालं तरी आपल्या कार्यक्रमाचंही सार्थक होईल. ताई, तू इथे येऊन तू सगळ्या गोष्टी तू व्यक्त झालीस आणि बोललीस तू, आणि ते सगळे आपले जे प्रेक्षक आहेत, विशेषतः मला सांगायचं आहे की आपल्या पाचोऱ्यातल्या जितक्या सगळ्या आपल्या ज्या महिला असतील किंवा इथे उपस्थित असल्या माहिती, जसं ताईंनी सांगितलं की जे काय आपल्या साड्यांच्या संदर्भातली जी काही कामं असतील किंवा अगदी पार्लरच्या बाबतीतसुद्धा काही कामं असतील तर प्लीज ताईंशी संपर्क साधा. त्यांना जास्तीत जास्त काम द्या, त्यातून 4 पैसे त्यांना मिळाले तर ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील, त्यांच्या मुलाला ते वाढवू शकतील. आणि अजून काही मदत लागली तरी नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ताई, तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका. पण एक विशेष मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही स्वतःहून असं कधीच तुम्ही शारीरिकदृष्ट्या स्वतःला दुबळं अजिबात समजू नका, कारण ती आपली विल पॉवर असते. आणि ज्या पद्धतीने देऊन तुम्ही आज इथे उभ्या आहात, खूप सुंदर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या हिमतीला आपण सलाम करूया आणि जोरदार टाळ्या देऊया. खूप सुंदर. ताई, तुम्ही बसू शकता. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव दिशा ललित पुजारी. खरं तर प्रत्येक एक गोष्ट आठवणच असते आईबाबांची. माझे आईवडील दोघं अपंग आहेत आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. माझी आई सरकून सरकून चालते आणि वडील धरून धरून चालतात, पकडून पकडून. तर त्या परिस्थितीतही आर्थिक पाठिंबा नसतानाही त्यांनी मला इतकं शिकवलं. म्हणजे मी CA इंटर आहे, MBA आहे, आज मी पोस्ट ऑफिसमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून काम करते आहे. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ एवढा आहे की आमच्या घरात कोणत्याही कामाला बाई लावण्या एवढी आमच्याकडे आर्थिक परिस्थिती नव्हती. पण त्या परिस्थितीतही माझ्या आईबाबांनी मला इतकं भक्कमपणे उभं केलं आहे. आणि ही आठवण एक अशी द्यायची होती मला की मी 3रीत होती, लक्ष्मीपूजनचा दिवस होता तो. तर मी अशी पायऱ्यांवर होती आणि सुसुंद्री पेटवत मी अंगणात चालली गेली आणि माझ्या आईबाबांना पायऱ्या उतरता येत नव्हत्या, ते घरातच होते. आणि सुसुंद्री पेटवताना माझ्या घागऱ्याला आग लागली. तर त्यांना खालती येता येईना आणि मी घाबरून वरती जाईना. कितवीतली गोष्ट? 3रीत होती मी. हां. तर मी इतकी घाबरली, मी रडत म्हणजे पळत पळत मी आईकडे आली. तर माझ्या आईने म्हणजे तिच्या हाताने माझा घागरा विझवला. माझ्या पायाला कुठेही चटका लागला नाही. मी आज एवढी धडधाकटपणे उभी आहे. आजपर्यंत प्रत्येक वेळा माझी आई मला एकच शब्द बोलते की तू कर, मी आहे तुझ्यासोबत. आता माझा 1.5 वर्षाचा मुलगा आहे, माझ्या सासूबाई माझ्यासोबत इथे आल्या तर ती माझ्या बाळाला सांभाळते. म्हणजे माझं म्हणणं आहे की परिस्थिती कशीही असली तरी आपण त्याच्यातून वाट काढू शकतो. आणि तिने वाट काढली म्हणून मी जगली. नाहीतर लहान वयात लग्न करून दिलं असतं, पुढे काय झालं असतं, खंबीरपणे उभी राहू शकली नसती. पण आज मी जे काही आहे ते माझ्या आईबाबांमुळेच आहे. आणि त्यांनी जे माझ्यासाठी केलं आहे त्याच्यासाठी मी खूप पुढे जाईल आणि त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करेन. आणि सगळ्यात आधी खरं तर तुमच्या आईवडिलांचं खूप कौतुक आहे. त्यांना खरंच खूप अगदी त्यांचं कौतुक, एकदा त्यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्यामुळे तुम्ही इतक्या उभ्या आहेत आणि आज तुम्ही इतकं मनापासून व्यक्त झालात, त्यांच्याबद्दल बोललात, तुम्हाला सुद्धा आता बरं वाटत असेल, छान वाटत असेल. खरं तर आपण आपल्या आईबाबांना थँक्यू नाही म्हणू शकत, पण तुमच्या माध्यमातून मी त्यांना थँक्यू म्हटली. वा, खूप सुंदर. ताई, तुम्ही बसू शकता. माहेरच्या आठवणी ह्या नेहमीच भावूक करणाऱ्या असतात. काही आठवणी अशा असतात की ज्या नकळतपणे चेहऱ्यावरती हास्य आणतात, पण काही आठवणी अशा असतात की त्या डोळ्यातनं पाणीसुद्धा आणतात. आणि ह्याच भावूक आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या मजेशीर खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ.